नमस्कार, मी डॉक्टर राकेश पाटील. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. सध्या सुरू असलेला उन्हाळा हा ऋतू सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रासदायक ठरत असतो. कुणाला आजारपण असेल, कुणाला शेतीच्या बाबतीत हा वेगवेगळ्या पद्धतीने उन्हाळा हा ऋतू खूप त्रासदायक ठरत असतो. आपण आज उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरावरती होणारे जे लक्षणे असतात त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती या ठिकाणी बघणार आहोत. उन्हाळ्यापासून आपण कसे वाचायला पाहिजे याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरावरती नेमके काय लक्षणे आढळून येतात. सर्वप्रथम आपल्याला थकवा येतो, ताप येतो, डोके दुखते, हातापायांना गोळे येतात, चक्कर येतात, ब्लड प्रेशर हे वाढून जातं, अस्वस्थता ही शरीरामध्ये वाढते, कधी बेशुद्ध ही लक्षणे दिसून येतात, त्वचा कोरडी पडत असते. अशा पद्धतीने ही लक्षणे आपण या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरावरती ही दिसून येतात. मग ह्या लक्षणांपासून आपण नेमके कसे वाचायला हवे या बाबतीमध्ये आपण एक थोडक्यात इन जनरल पद्धतीने आपण बघूया. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायला हवं. सोबत जर कुठे बाहेर जात असाल तर सोबत एक पाण्याची बॉटल ही नेहमी सतत सोबत ठेवायला हवी. उन्हाळ्यात जास्त फिरायला नको. जास्त टेम्परेचर ज्या ठिकाणी असेल त्या खोलीमध्ये आपण काम करायला नको. जी आपल्या शरीराची ग्लुकोज लेवल असते तीही मेंटेन असायला हवी. उन्हाळ्यात जर आपण कपड्यांच्या बाबतीत विचार केला तर त्यामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये पातळ कपडे, सुती कपडे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे जर वापरले तर त्यातून आपल्याला निश्चितच फायदा दिसून येतो. उन्हाळ्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा आंघोळ करायला सांगितलं जातं. उन्हाळ्यात काम करत असताना डोक्यावर टोपी, स्कार्फ, कॅप या गोष्टींचा आपण वापर जर केला तर त्यापासून आपल्याला निश्चितच संरक्षण मिळू शकते. उन्हात जर काम करत असाल आणि लगेच जर आलात तर त्यावेळेला फ्रीजचं पाणी हे प्यायला नको. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जे असेल ते पिलं तर अतिउत्तम हे शरीरासाठी फायदेशीर ठरत असतं. निंबू पाणी जर घेतलं, उसाचा रस घेतला, ORS पाणी घेतलं, दही, ताक हे नियमित जर घेतलं तर शरीराला त्याचा निश्चितच टेम्परेचर मेंटेनसाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. अशा पद्धतीने जर आपण उष्णतेपासून वाचण्याचा उपाय केला तर निश्चितच आपण या उन्हापासून संरक्षण मिळवू शकतो. पण अनेक वेळेला हे लक्षणे जास्त झाले की आपल्याला निश्चितच एक वैद्यकीय मदत गरजेची असते. त्यावेळेला आपण जे जवळचे दवाखाने असतील त्या ठिकाणी आपण जाऊन योग्य तो उपचार घेतला तर यापासून निश्चितच आपण संरक्षण किंवा निश्चितच आपण यापासून सुटका करून घेऊ शकतो. अशा पद्धती